गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सो आज आपण शेतकऱ्याचा आसूड ह्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत. महात्मा फुलेंची 2 पुस्तकं आपल्याला पेपर 2ला आहेत. दुसरं जे बुक आहे तर ते सार्वजनिक सत्यधर्म हे बुक आहे. सो 2 पुस्तकं आहेत. कुठलं पुस्तक घेतलं पाहिजे तर जे आपण सजेस्ट करतो तर ते संपादन आणि प्रस्तावना डॉक्टर नागनाथ कोतापल्ले हे पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर वेल अँड गुड. याची जी प्रस्तावना आहे तर इन डेप्थ आहे, खूप प्रॉपरली त्यांनी पुस्तकाचं विवेचन केलेलं आहे. यामध्ये भाषा वैशिष्ट्य असतील किंवा एकंदर जे आहे की महात्मा फुलेंना नेमकं काय सांगायचं आहे ते याच्यामध्ये खूप प्रॉपरली प्रस्तावनेत आहे. त्याचबरोबर जर पुस्तकाच्या बॅकसाईडला तुम्ही गेलात तर इथं काय केलेलं आहे, जे 5 प्रकरणं याच्यामध्ये आहेत त्या 5 प्रकरणांचा क्रक्स दिलेला आहे. जसं आपण शाळेमध्ये शिकताना बघायचो की आपण काय शिकलो त्या पद्धतीने शेवटी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रकरण पहिल्यापासून नेमका क्रक्स काय आहे, म्हणजे इकडं अख्खं प्रकरण तुम्ही समजा वाचलं, मग त्यातल्यातून कुठले मुद्दे घ्यायचे. पुस्तकामध्ये सगळं एवढं सगळं ते म्हणजे विस्तारित स्वरूपात प्रकरणं आहेत. मग त्याचा शॉर्ट त्याचा अर्थ त्यातल्या त्यात त्याचे शब्दांचे काही अर्थ, कारण यामधले काही शब्द जे आहेत तर ते तुम्हाला नवीन वाटू शकतात किंवा आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ते शब्द कदाचित तुम्ही बघितलेलं नसतील, वाचण्यात आलेले नसतील. असे काही शब्द जे आहेत तर वाचकाला ते सोपं जावं त्याच्याकरता या शब्दांचे अर्थही बॅकसाईडला दिलेले आहेत. 5 प्रकरणं याच्यामध्ये आहेत आणि ही 5 प्रकरणं शॉर्टमध्ये पण तिकडं बॅकसाईडला दिलेली आहेत. त्यामुळे होतं काय की आपल्याला रिव्हिजनसाठी खूप चांगलं असतं. बुक रिव्हिजन पटकन होतं, लिखाणासाठी पण आपल्याला ती मुभा मिळते. फ्रंट पेजवर जे आहे तर महात्मा फुलेंचं चित्र आहे. बॅक पेज बघितलं तुम्ही किंवा याचं मलपृष्ठ जे आहे, मलपृष्ठामध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. ते मी स्लाईडवर तुम्हाला दाखवेल. सायमल्टेनियसली मेहता पब्लिशिंग हाऊसनी याला वैचारिक लेखनामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे हे पुस्तक पब्लिश करताना वैचारिक लेखनाच्या अंतर्गत त्यांनी हे पब्लिश केलेलं आहे. सो तो एक मुद्दा आहे की वैचारिक लेखन. शेतकऱ्याचा आसूड, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजामधला जो शेवटचा घटक आहे किंवा ज्याला सहन करावं लागलेलं आहे, शेतकरी असतील, दुर्बल असतील, त्यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करून दिलेल्या आहेत. मग मूळ मुद्दा असा येतो की दलित साहित्य आपण बघितलं, दलित साहित्यामध्ये पण हे क्लिअर होतं की दलित साहित्य काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या वेलीवर आलेलं फूल म्हणून आपण त्याकडे बघतो. सो तो तिथं मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपल्याला ती रिफ्लेक्शन टिपिकली शेतकऱ्याचा आसूड हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये शेतकऱ्यासंबंधीची त्यांची कणव आणि शेतकऱ्याला नेमके काय प्रॉब्लेम्स येत आहेत, शेतकऱ्याचा उद्धार का झाला पाहिजे, तो कशा पद्धतीने झाला पाहिजेत हे याच्यामध्ये दिलं आहे. आता तुम्ही जर यावर विचारले जाणारे प्रश्न बघितलेत तर 2019 ते 2023 5 वर्षाचा जर आपण लेखाजोखा बघितला तर 3 प्रश्न तुम्हाला शेतकऱ्याच्या आसूडवर विचारलेले आहेत आणि 2 प्रश्न जे आहेत तर सार्वजनिक सत्यधर्मावर विचारले. म्हणजे मागच्या 5 वर्षाचं जे गणित आहे प्रश्न विचारण्याचं UPSCचं, त्यामध्ये काय आहे की आयदर त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म विचारलं किंवा शेतकऱ्याचा आसूड असं विचारलं. म्हणजे दोघांवर 2 प्रश्न टिपिकल नाही टाकलेले. सो हे एक तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. बरं, टिपिकली एक फायदा आपला काय इथं की 2 पुस्तकं महात्मा फुलेंचीच असल्यामुळे त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य आणि त्या सगळ्या बाबी, तर तो एक प्रश्न कॉमनली तुम्ही डील करू शकता इथं. म्हणजे दोन्हीकडून तुम्हाला जे आहे लेखनाची वैशिष्ट्य जे आहेत ते टिपिकल लेखकाची जी आहेत तर ती सेम असतात. त्यामुळे मूळ त्यामध्ये 2 पुस्तकांसाठीचा तो एक प्रश्न. बरं, विचारताना जे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत तेही आपण बघूयात. तर ते शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून त्याची स्थिती कशी आहे, त्या स्थितीचं वर्णन त्यांनी केलेलं ते आम्हाला सांगा किंवा त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना आहेत. तो पण एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे, पण गेल्या 5 वर्षात तो विचारलेला नाही आहे, येत्या काळात एक्सपेक्टेड आपल्याला असणार आहे. मग आता शेतकऱ्याचा आसूड हे ज्या वेळेस आपण बघतो तर आसूड हा जो शब्द आहे नेमका याचा काय अर्थ होतो हा एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. सौरभनी टाकलं की शेतकऱ्याच्या आसूडमधील 4थं प्रकरण मराठीतील पहिली ग्रामीण कथा जी आहे वासुदेव मुलाटेंनी म्हटलेली. सो तो एक रेफरन्स आपण कशात बघितला होता, कथेच्या याच्यात बघितला होता पेपर 1साठी. ओके, आता सर्वात महत्त्वाचं जे आहे ते हे आहे, याची जी काही उपद्घात आहे त्याच्यामध्ये
की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुलेंचा आग्रह आहे की शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे, आणि शिक्षणाचा पाया त्यांनी कसा रचला तर तो तुमच्या समोर आहे. पुण्यात आपण आहोत, पुण्यामध्ये पहिली शाळा मुलींची असू देत, किंवा एक अविद्या काय करू शकते, तर हे सगळं जे आहे अविद्येने घडलेलं आहे. मती, नीती, गती, वित्त आणि वित्ताविना शूद्र खचले. अविद्या जी आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलांना तुम्ही चांगल्या कॉलेजेसमध्ये शिक्षण द्या, हा पण आग्रह याच्यामध्ये तुम्हाला दिसतो की तीही त्यांनी जे आहे एक सुधारणा सुचवलेली आहे. मग शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काय झालं पाहिजे, पण मूळ बेसिक शिक्षण जे आहे त्याचं महत्त्व ते आपल्याला सांगतात. या ओळी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ज्या आहे उत्तरामध्ये वापरू शकता, सुरुवातीला वापरू शकता. आता बट असं होता कामा नाही की खूप जास्त लोकांनी तीच सुरुवात केलेली आहे, त्यामुळे पण आपले मार्क्स कमी होऊ शकतात. म्हणजे हे पण आपल्याला लिखाण करताना लक्षात ठेवायचं आहे. मॅक्झिमम स्टुडंटच्या बाबतीत होतं की ते या ओळींनी बऱ्याचदा उत्तराची सुरुवात करतात. मग आता तिचं सुरुवात कायमस्वरूपी जर कॉमनली 30-30 दिसली तर तिचा इम्पॅक्ट होऊ शकतो, म्हणून तुम्ही हे बॉडीमध्ये वापरू शकता उत्तराच्या. सो तसं जरा लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर मराठी शब्दकोशामध्ये आसूडची नेमकी व्याख्या काय, किंवा आसूड म्हणजे काय, तर मराठी शब्दकोशानुसार गाडीवाल्याचा किंवा शेतकऱ्याचा लांब चाबूक म्हणजे आसूड. ओके. गाडीवाल्याच्या किंवा शेतकऱ्याच्या हातात जो लांब चाबूक असतो त्याला जे आहे आसूड म्हटलेलं आहे, किंवा कोरडा, फेकणे, गाठ. आता असुर गाठ असा एक शब्द स्त्रियांच्या बाबतीमध्ये, एक पदर धरून आसडा दिला असता सुटण्याजोगी गाठ, म्हणजे सुरगाठ. तिला पण जे आहे असुर गाठ असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही अशी एखादी गाठ मारली आणि त्याला जर झटकलं ती निघाली तर त्या केसमध्ये एक हिसडा दिला आणि ती निघली. आसूडचा इथला जो अर्थ आपल्याला प्रतीत आहे किंवा अपेक्षित आहे तो हा आहे, शेतकऱ्यातला लांब चाबूक जो आहे. ओके. मग हा आसूड कुणासाठी आहे, तो व्यवस्थेच्या अगेन्स्ट आहे का, शेतकऱ्याला जे नाडता आहेत त्यांच्या अगेन्स्ट आहे का, सो ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे. देन नेक्स्ट वन, आता मलपृष्ठ जे आहे. आता हे बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पुस्तक नाही मिळत, किंवा मग तुम्ही वेगळं पुस्तक म्हटल्यानंतर त्याच्यात वेगळा डेटा आहे का, तसं काही नाही आहे. कुठलंही पुस्तक कुणीही संपादित केलेलं पुस्तक, म्हणजे आता हे विश्वनाथ शिंदे यांनी संपादित केलेलं शेतकऱ्याचा आसूड आहे, तर याच्यातला मूळ जो डेटा आहे किंवा मूळ बुक जे आहे तर ते महात्मा फुलेंचंच आहे. मग याच्यामध्ये संपादन ज्या वेळेस केलं जातं, जसं इथं संपादन प्रस्तावना डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आहे, इथं विश्वनाथ शिंदे आहेत, तर त्यांनी ती प्रस्तावना लिहिणं किंवा त्याचं थोडं विश्लेषण तिच्यामध्ये असू शकतं. बाकी पुस्तक जे आहे ते महात्मा फुलेंचंच आहेत, मूळ लिखाण तिच्यामध्ये तुम्हाला मिळेल. सो तुम्हाला नाहीच मिळालं तर त्याचा एवढा इश्यू नाही आहे. लेक्चर्समधून त्या गोष्टी प्रॉपरली डील होतात की काय तुम्हाला लिहायचं आहे, कुठल्या गोष्टी तुम्हाला उचलायच्या आहे बुकमधल्या. सो तो तेवढा इश्यू राहत नाही. ओके. शेतकऱ्याचा आसूड हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी निर्मिलेलं फार सुंदर रूपक आहे. याचं मलपृष्ठ जे आहे, या मलपृष्ठावर नेमका काय गोष्टी आहेत ते आपण बघतोय. तर हे फार सुंदर रूपक आहे. शेतकऱ्याच्या खांद्यावर असणारा आसूड केवळ शेतकीत सहाय्य करणाऱ्या जनावरांसाठीच वापरला जातो असे त्यांना वाटत नाही. आसूड कशासाठी आहे, तो चाबूक कशासाठी, फक्त जनावरांसाठी आहे का, तर नाही. मग तो दुसरीकडे कुठं वापरू शकतो आपण, सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध, शोषकांविरुद्धही हा आसूड वापरला पाहिजे. सर्व प्रकारचं जे शोषण होतं आहे आणि जे शोषक आहेत त्याच्या विरोधात हा आसूड वापरणं इथं अपेक्षित आहे. दुष्टांच्या निर्दालनासाठी आणि सत्याच्या प्रस्थापनेसाठी या आसूडाशिवाय दुसरे कोणते समर्थ साधन शेतकऱ्याच्या हाती आहे का. ज्यावेळेस आता नवरात्र सुरू झाल्यात बघा, मग देवीकडं शस्त्रास्त्र आहेत, किंवा बऱ्याचदा दुष्टांचा संहार करण्यासाठी शस्त्राचा वापर. शेतकऱ्याच्या हातात असं कुठलं शस्त्र आहे, किंवा बलरामाच्या याच्यामध्ये तो नांगर जो दाखवतो, मग शेतकऱ्याच्या हातामध्ये जे शस्त्र आहे तर ते आसूड आहे. तो आसूड फक्त शेतीसाठी नाही वापरला गेला पाहिजे, तर जो शेतकऱ्याला नाडतो, जो शेतकऱ्याचं शोषण करतो, त्या सर्वांच्या विरोधात तो आसूड वापरणं शेतकऱ्यांनी अपेक्षित आहे. एवढंच नाही तर इथल्या सोहळ्या ओवळ्याला कंटाळून आणि शेतकऱ्याच्या घरात खाण्यापिण्यास काही उरले नाही म्हणून लक्ष्मी साता समुद्रापणे तिच्या पित्याच्या घरी गेली.
आता शेतकऱ्याला जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने नाडलं जातं. एक जे आहे की त्याचं ओव्हरऑल त्याच्यासाठीच्या सुखसुविधा किंवा सुखसुविधा पण जाऊ द्या, त्याच्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत, ज्या सोयी आहेत त्या दिल्या जात नाही. शेतीचा माल, बाजारभाव ह्या सगळ्या गोष्टींचा एक विचार. दुसरीकडे समाजातीलच असे काही घटक आहेत की जे शेतकऱ्याला नाडतात. त्यामध्ये धर्माच्या नावाखाली पूजा अर्चा आणि तिथून शेतकऱ्याला नाडणं असे जे प्रयोग आहेत तर त्याच्यावरही यांनी स्पष्टपणे भाष्य केलेलं आहे. आणि महात्मा फुलेंचा तोच एक फार महत्त्वाचा एक हे आहे, पैलू आहे की स्ट्रेट फॉरवर्ड जे आहे, एक घाव दोन तुकडे हे असं आहे आणि त्याच्यामध्ये कसलाही आडकाठी नाही आहे. सरळ सरळ त्यांनी ते स्पष्ट करून दिलं आहे. एकदा लक्ष्मी अंतरली की दुःख आणि दारिद्र्याशिवाय शेतकऱ्याच्या घरी उतरणार तरी काय. तेव्हा तिला परत आपल्या देशात नांदावयास आणवायचे असेल तर शेतकऱ्यास सर्व प्रकारच्या विद्या शिकविल्या पाहिजे. साता समुद्रापार लक्ष्मी जाणं. मग ब्रिटिशकालीन जो काही समाज आहे त्यामध्ये त्यांनी आपल्याला नाडणं, शेतकऱ्याकडून जे आहे त्याला शेतकऱ्याला कसं त्यांनी जे आहे नाडलेलं आहे ब्रिटिशांनी, तो एक आस्पेक्ट. ॲज वेल ॲज तुम्ही इकडं तिला आपल्याला परत आणायची आहे, म्हणजे शेतकऱ्याला परत आपल्याला संपन्न आणि त्याच्याकडे सुबत्ता असणारा शेतकरी आपल्याला निर्माण जर करायचा असेल तर त्याला सर्व प्रकारच्या विद्या शिकवल्या पाहिजे. मग त्याला सगळ्या विद्या तुम्ही शिकवा. एकदा शेतकरी विद्वान झाला की तो खांद्यावर आसूळ टाकून लक्ष्मीला पुढे घालून आपल्या घरी नांदवयास घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याला आपल्याला विद्वान करायचं आहे. तुम्ही आता तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की शेतकऱ्याच्या आसूळमधली जी स्थिती शेतकऱ्याची महात्मा फुलेंनी आपल्यासमोर ठेवली, ती स्थिती आजच्या परिस्थितीला कशी मॅच करते किंवा आत्ताची सध्याची स्थिती शेतकऱ्याची काय आहे. मग एवढे सगळे वर्ष सरलेले आहेत, मग शेतकऱ्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या विद्या गेल्यात का. शेतकऱ्याच्या हाती जो आसूड आहे त्या आसूडाचा वापर करून लक्ष्मी घरी आली का. मग असेच कितीतरी प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत आणि तुम्हाला आताच्या परिस्थितीशी त्याला जोडून घेता आलं पाहिजे. सो हळूहळू भव्य होत जाणारं हे सुंदर रूपक असंख्य अर्थांची प्रतीती देऊन आपणास नवेच भान आणते. आता हे जे शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ आहे महात्मा फुलेंचा, हा एक सुंदर रूपक आहे, परंतु त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस तो ग्रहण करता तर त्यावेळेस एक नवीन भान तुम्हाला मिळतं. आणि हे नवीन भान कशा संबंधीचं आहे, ते शेतकऱ्यासंबंधीचं, शेतकऱ्याच्या स्थितीसंबंधीचं, आपल्या समाजासंबंधीचं एक नवीन भान आहे. हे वैचारिक लेखन आहे आणि वैचारिक लेखनामध्ये याची गणती जी आहे तर ती मेहता पब्लिकेशननी केली. मग मूळ जे आहे की महात्मा फुलेंचं जे काही लेखन आहे तर ते वैचारिक असणारच, त्यात काय वाद नाही, ते कोणी सांगायची गरज नक्कीच नाही आहे. पण हे आपल्याला माहीत पाहिजे आणि तिथं ते टिपिकली मेन्शन आहे म्हणून तुम्हाला मी ते क्लिअर करून दिलं. देन महात्मा फुलेंचं वैशिष्ट्य काय आहे तर ते उक्तीप्रमाणे कृती करणारे आहे. असं नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, जे बोललेलं आहे ते केलेलं आहे. उक्तीप्रमाणे कृती आहे. शुद्ध, अतिशुद्र आणि मी चिंतन. ओके, लेखनाचं आणि कार्याचं केंद्र जे आहे बघा, हां, ओव्हरऑल जे आहे अतिशुद्रांचं मी जे आहे त्याचं चिंतन जे आहे, याच्यामध्ये लेखनाचे 3 स्तर तुम्हाला दिसतात. समकालीन समस्यांची पाळेमुळे इतिहासात कशी दडलेली आहे हे सिद्ध करणं. हे जे लेखन आहे हे फार महत्त्वाचं आहे बघा. लेखनाचे 3 स्तर तुम्हाला यामध्ये दिसतात की आजच्या डेटमध्ये आपण समकालाचा जर विचार केला की समकालीन समस्या ज्या आहेत इतिहासात त्याची पाळंमुळं कशी आहेत. जसं आता इस्रायल पॅलेस्टाईनचा इश्यू आपण समजून घेतला. मग इस्रायल पॅलेस्टाईनचा इश्यू आपण जेव्हा समजून घेतो तर आपल्याला आधी इतिहास समजून घेणं गरजेचं आहे की इथं इंटरेस्ट कुणाकुणाचे आहेत, मग ते कसे आहेत. तो इतिहास समजला तर गोष्टी तुम्हाला डील होतात. ओके, वास्तवाच्या दाहकतेचा पीड किती घट्ट आहे, वास्तवाची दाहकता कशी आहे. शेतकऱ्याला तुम्ही जे आहे काही ठेवत नाही, त्याच्या घरातलं एक गाडगं जे आहे ते उचलून तुम्ही घेऊन जाता. आणि हे रेफरन्सेस कसे आहेत की तुम्हाला वेगवेगळ्या याच्यात बळी नावाची कविता आपण बघितली होती, तुम्हाला जर आठवत असेल तर त्या केसमध्ये समस्यांवरील उपाययोजनाही स्पष्ट करणे. म्हणजे असं नाही आहे की फक्त समस्या सांगितल्या की ही स्थिती अशी आहे यासाठी तुम्ही गोष्टी केल्या पाहिजेत वगैरे. समस्यांचे उपाययोजना पण त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणजे असं नाही की फक्त समस्यांवर बोट ठेवणं. म्हणजे एखादी बाब जी असते की तुम्ही समोर आणणं की हां हे चुकीचं आहे, हे चुकीच्या पद्धतीने होत आहे,
मग तुम्ही सांगा कसं याला योग्य पद्धतीने करायचं, याची प्रक्रिया तुम्ही सांगा. तर त्या उपाययोजना पण ज्या आहे समस्यांवरच्या त्या महात्मा फुलेंनी दिलेल्या आहेत, की शेतकऱ्याची स्थिती जर आपल्याला सुधारवायची असेल तर त्या केसमध्ये आपण काय केलं पाहिजे. इकडे सौरभने टाकलं की बैलांना घाबरवण्याची आवाज करणारा आसूड हा समाजावर उच्चवर्णीयांनी केलेल्या शोषणाविरुद्धचा आसूड महात्मा फुले यांनी वापरला. येस, म्हणजे तुम्ही आता सौरभने जसं लिहिलं तसं उत्तराची जी आहे सुरुवात, उत्तराचा एंड ते तुम्ही तयार करून ठेवणं अपेक्षित आहे, की आपल्याला एक प्रश्न इथून येणार आहे, फिक्स आहे इथून प्रश्न, एवढंच की तो आयदर सार्वजनिक सत्यधर्म अल्टरनेट विचारलेला. मग 5 वर्षांमध्ये 3 प्रश्न इकडं 2 प्रश्न तिकडे आहेत. मग तुमचे स्टार्ट आणि एंड तयार पाहिजेत. म्हणजे ऐन वेळेस मी आता काय लिहिणार असं नाही, त्याचे 2 ते 3 स्टार्ट आणि एंड तुम्ही तयार करा. आपण त्याच्यावर बघू की सगळ्यात बेस्ट काय आहे आणि तो तुमच्यासाठी असेल वैयक्तिक, तर तो तुम्ही प्रॉपरली तिथं डील करणार. देन यांच्या लेखनाची वैशिष्ट्य जी आहे तर लेखन अत्यंत प्रभावी आहे, चिंतनगर्भ आहे, वक्तृत्व संपन्न द्रष्ट आणि झपाटून टाकणारं लेखन आहे. ते म्हटलेलं आहे की एक खूप सुंदर रूपक आहे आणि जे तुम्हाला नवीन भान देतं. ते का भान देतं, कारण ते झपाटून टाकतं तुम्हाला की बघा शेतकऱ्याची नेमकी स्थिती काय होती त्यावेळेस, आज ती काय आहे, तिच्यामध्ये काही फरक होणार आहे की नाही. सो लेखन अत्यंत प्रभावी असणं, चिंतनगर्भ असणं आणि वक्तृत्व संपन्नते आहे. यामध्ये बोलीभाषेचा वापर सुद्धा केलेला आहे. बोलीभाषेचा वापर जो आहे ते स्पष्टता, तिखटता, झोंबणारी भाषा जी आहे ती तिच्यामध्ये येते. सो बोलीभाषा जी आहे त्या बोलीभाषेचा चफलक वापर महात्मा फुलेंनी केलेला. तुम्हाला भाषेची वैशिष्ट्य विचारली जातील, मग त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तिच्यामध्ये पुस्तकामध्ये उदाहरणं वगैरे आहेत, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, टिपिकल शब्द आहेत. त्या शब्दांचा पण एक रेफरन्स आपण घेऊयात. समाजाचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलेलं आहे आणि पोट तिडकीने सांगणं. म्हणजे असं नाही की फक्त पोटासाठी लिखाण करणं हा इथं मुद्दा नाही आहे. पोट तिडकीने लिखाण करणं, पोट तिडकीने ते समजून घेणं, समोरच्याचा जो त्रास आहे तो स्वतः सहन करणं इथपर्यंत ते आहे. समकालीनांपैकी एकमेव ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले, तो जो काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणं, त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला लेखणीतून वाचा फोडणं हे करणारे महात्मा फुले आहेत. तिथं बरीच लोक आहेत ज्यांनी चर्चा केलेली आहेत, कायदे वगैरे आणले पाहिजेत वगैरे. ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेणं. बघा 2 गोष्टी असतात की एखादा प्रश्न तुमच्या समोर जेव्हा उभा राहतो तर त्यावेळेस तो प्रश्न तुम्ही डिस्कस करणं, की त्याच्यावर चर्चा करणं, पण ॲक्च्युली ते समजून घेणारी फार कमी लोक असतात. सो दारिद्र्य आणि अज्ञान हे कशा पद्धतीने एकमेकांशी जोडलेलं आहे, एवढे अनर्थ सगळे अविद्येने केलेले आहेत आणि ते दारिद्र्य आणि अज्ञान हे एकमेकांशी जे आहे जोडलेलं आहे. जर तुम्ही अज्ञान दूर केलं तर दारिद्र्य दूर होऊ शकतं. दारिद्र्य दूर करण्यासाठी विद्या ही एकमेव मार्ग आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता इकडं जर तुम्ही बघितलं तर शेतकरी आणि कष्टकरी यांचा जो आक्रोश आहे तर तो अधिक धारदारपणे त्यांनी मांडला, अधिक टोकदार, अधिक स्फोटक आणि विस्तारित स्वरूपात आपल्यासमोर ठेवला. शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा जो काही आक्रोश आहे, म्हणजे आपण दलित साहित्यामध्ये बघतो नकार, वेदना, आत्मभान, विद्रोह, इथं जो आक्रोश आहे आणि आक्रोशामध्ये कितीतरी आहेत बघा, ते संवेदनाच्या आहेत, त्या भावना ज्या आहेत तर त्या उफाळून तिथं येतात. तो आक्रोश अधिक धारदार करणं, अधिक टोकदार करणं, अधिक स्फोटक करणं आणि अधिक विस्तारित स्वरूपात डील करणं. शूद्र, अतिशूद्र आणि उच्चवर्णीय यांचा संघर्ष, याबरोबर जाती व्यवस्थेआडून उच्चवर्णीय जे काही आर्थिक शोषण करतात त्यावर त्यांनी भाष्य केलं. शूद्र, अतिशूद्र आणि उच्चवर्णीय म्हणजे समाजातला आहेरे आणि नाहीरे हा जो वर्ग आहे, या वर्गात जो काही संघर्ष आहे तो कसा आहे, तो आर्थिक संघर्ष आहे. आर्थिक संघर्षातून तिथपर्यंत त्याला घेऊन जाणं, सो तो मुद्दा इथं येतो. इंग्रजांची जी सत्ता होती तिच्यामध्ये उच्चवर्णीयांना अधिकारपदं मिळाली आणि त्यामुळे शोषणाला एक प्रकारे शासकीय मान्यता दिली गेली. कारण इंग्रजी सत्तेमध्ये अधिकारपदं कुणाकडे होती, कुणाला चांगल्या चांगल्या पदांवर नोकऱ्या मिळाल्या तर त्या उच्चवर्णीयांना मिळाल्यात आणि एक प्रकारे जणू हे शासकीय मान्य शोषण आहे की आम्ही या लोकांची निवड केली आणि ते काम करतील आणि आम्ही त्यांचीच निवड करू, तुमची नामी करणार आम्ही. सो शोषण करणारे वर्ग याच्यामध्ये कोण आहेत, भट ब्राह्मण धर्मानुसाने ग्रामीण जनतेची पिळवणूक करतात, की भट ब्राह्मण जे आहे त्या वर्गावर सरळ सरळ जो आहे तर तो निशाणा साधलेला आहे की पूजा,
पाठ, व्रत, वैकल्य तिच्यातून शेतकऱ्याला कसं नाडलं जातं. नोकरशाहीतले भट जे आहेत, म्हणजे आता तिथं वरतीच जे सांगितलं की उच्चवर्णीयांनाच पदं मिळाली आणि उच्चवर्णीयांना पदं मिळाली आणि त्या उच्चवर्णीयांनी नंतर जे आहे एक प्रकारे शोषण केलेलं आहे, तो शासकीय मान्य शोषण हे होतं. आणि सावकार आणि मारवाडी यांनी सुद्धा, म्हणजे आजही सावकारी जे आहे, सावकाराकडून लोन घेणं, कर्ज घेणं हे शेतकऱ्याच्या आजही पाचवीला पुजलेलं आहे. कारण फॉर्मल वेनी तुम्हाला कर्ज मिळणं हे तितकंसं सोपं आजही नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं की जर तुम्हाला फॉर्मल वेनी नाही मिळणार कर्ज, तर तुम्ही कुणाकडे जाल? सावकाराकडे जाल. मग सावकार आजही तुम्हाला जास्तीचं व्याज लावणार आहे. तिथून कितीतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आपला सुटत नाही आहे. ओके. आता भागवतने जे म्हटलं आहे की स्वातंत्र्याच्या अगोदर जो इंग्रजांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांवर केलेला अन्याय, त्यांना त्यांच्यापासून स्वातंत्र्य करण्यासाठी महात्मा फुलेंनी आसुडाचा वापर केला. मग हिच्यामध्ये सर्व आहेत बघा. साता समुद्रापार लक्ष्मी गेली, म्हणजे इंग्रज जर कारणीभूत आहेतच आहेत, त्याच्याबरोबर कोण आहे अजून? आपलेच इथली लोक, आपल्याच समाजाचा भाग, ते आपल्याला त्रास देतात, ते आपलं शोषण करतात, तोही मुद्दा. यामध्ये प्रखर बुद्धिनिष्ठा तुम्हाला दिसून येते. महात्मा फुलेंचं जे लिखाण आहे, म्हणजे यामधलं कुठलंही तुम्ही एखादा पॅरा बघितला तर त्यामध्ये कशा पद्धतीने गोष्टी आहेत. प्रकरण पहिलं जे आहे, प्रकरण पहिलं त्याची सुरुवातच आहे. सरकारी सर्व खात्यात ब्राह्मण कामगाराचे प्राबल्य असल्यामुळे त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपले मतलबी धर्माच्या मिशाने अज्ञानी शेतकऱ्यास इतके नाडतात की त्याला आपली लहान चिटुकली मुले शाळेत पाठवण्याची साधने राहत नाहीत व एखाद्यास तसे साधन असल्यास त्याचा दुरुपयोगाने तशी इच्छा होत नाही. समाज कसा आहे, तो समाज कशा पद्धतीने नाडतो की शेतकरी त्याच्या मुलांना शाळेला पण पाठवू शकत नाही, कारण त्याच्याकडे साधनं उरत नाहीत, ती साधनं तुम्ही ठेवत नाहीत. अशा पद्धतीने समाजातले उच्चवर्णीय जे आहेत ते कसं तुम्हाला डील करतात. किंवा पौर्णिमेच्या श्रावणीच्या निमित्ताने महाराजच्या गळातील काळ्या दोऱ्यांची खबर न घेता कित्येक डामडौली कुणब्यांचे गळ्यात पांढऱ्या दोऱ्याची गागाभटी जानवी घालताना शिदा दक्षिणेवर धाड घालतात. एकंदर सर्व शेतकऱ्याचे हात राख्यांचे गंडे बांधून त्याचपासून एक एक पैसा दक्षिणा घेतात. राख्यांचा गंडा बांधून एक एक पैसा शेतकऱ्याकडून काढून घेणं, मग ते गरजेचं आहे का? तिथं तुमची विज्ञान निष्ठा दिसली पाहिजे. मग हे सगळं वैज्ञानिक आहे का? बघा, आता एक मुद्दा जो येतो की वैज्ञानिक दृष्टीने गोष्टी बघणे, म्हणजे कुठलंही शास्त्र असेल तर ते शास्त्र त्याला एक बेस आहे, सायंटिफिकली तुम्ही त्याला डील करा. पण एखाद्याला भीती घालून तुम्ही जर त्याच्याकडून सगळं उकळून घेत असाल तर ते वर्क होणार नाही. किंवा इकडं तुम्ही पार्ट 2 जो आहे, प्रकरण 2 जे आहे, प्रकरण 2 मध्ये बघा, इंग्लंडमधले कारागीर लोकींना रुचीच्या दारू बाटल्या, पाव, बिस्कुटे, हलवे, लोणची, लहान मोठ्या सुया, दाभण, चाकू, कात्र्या, शिवणाची यंत्रे, भाते, शेगड्या, रंगबिरंगी बिलोरी सामान, सूत, दोरे, ह्या कितीतरी गोष्टी ज्या आहेत तर त्या कुठून मिळत आहेत. मग आपला जो कामगार आहे त्या कामगाराला त्याचं जे आहे तर ते मिळतं का? ज्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे, हा ना. आता तुम्हाला विद्या शिकून कारकुनांच्या जागा न मिळाल्यास आम्हासारखी पंचांगे हाती घेऊन घरोघर भिक्षा का मागायच्या आहेत? शेतकऱ्याच्या मुलात शाळेत जे आहे, जाता जाता जर शाळेत शेतकऱ्याचं मूल बसलंच आहे तर समोरून उपदेश कसा होतो? तुला जर कारकुनाची नोकरी नाही भेटली तर मग तू काय घरोघर भिक्षा मागशील का? अशा पद्धतीने त्यांच्याशी जे आहे बोलणं, म्हणजे तुम्हाला हे लेखन अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड असं आहे. यामध्ये ज्या गोष्टी आहेत, जे वास्तव आहे त्याची दाहकता एकदम दाखवून दिलेली आहे. अशी कुठलीही गोष्ट हिच्यामध्ये ठेवलेलं नाही की ती टिपिकली जे आहे तुम्हाला एकंदर हे करणं, हा ना. आणि त्यातल्या त्यात जे आहे की हिंदी भाषेचा वापर हिच्यामध्ये आहे. ऊपर की तो खूप बनी और अंदर की तो राम जानी, प्रसिद्ध म्हणी ज्या आहे, हिंदीमधल्या पण म्हणी वापरलेल्या आहे. म्हणजे त्याची ती एक, ज्याला आपण म्हणतो ना डे टू डे लाईफमध्ये एक फार कॉमन असतं, ती गोष्ट त्यांनी केलेली आहे. सो शेतकऱ्याच्या शेतकीची हल्लीची परिस्थिती 4 नंबरचं जे चॅप्टर आहे ते यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही प्रश्न जर बघितलेत तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यासाठी हे 4थं चॅप्टर का महत्त्वाचं आहे वगैरे वगैरे. किंवा आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की या पुस्तकाच्या शेवटी त्यांनी एक एक प्रकरणाचा सारांश दिला आहे. आणि तो सारांश जर तुम्ही बघितला तर त्या केसमध्ये इथं वेगवेगळे शब्द तुमच्यासमोर आहेत.
दुरुपदेश म्हणजे वाईट उपदेश. मासल्याचा पडोसा, आता टिपिकली असा शब्द आपल्या रेग्युलर वाचनामध्ये येत नाही, मग तिथं त्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. तुलना करण्यासाठीचे उदाहरण, लिगाड म्हणजे लचांड, फसक्या म्हणजे धार्मिक विधीच्या निमित्ताने पुरोहितांकडून घेतले जाणारे धान्य अथवा पीठ, किंवा कुकुचकू करणे म्हणजे व्यभिचार. मग हे जे शब्द आहेत हे टिपिकली तुम्हाला महात्मा फुलेंच्या लिखाणामध्ये दिसतात. या शब्दांचे अर्थ तुम्ही जाणून घेणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे ते अर्थही तुम्हाला तिथं दिलेले आहेत, की असं होता कामा नाही की तुम्हाला तो अर्थ समजला नाही. त्याचबरोबर इथं प्रश्न जे आहेत, आता 2020 मधला प्रश्न आहे, 19 मध्ये प्रश्न जो होता तो सार्वजनिक सत्यधर्मावर होता, म्हणजेच या पुस्तकावर. ओके, आता शेतकऱ्याच्या अवनत स्थितीचे चित्र रेखाटून त्यांच्या स्थितीची मूलगामी मीमांसा महात्मा फुले यांनी कशा तऱ्हेने केली आहे ते सांगा. मग शेतकऱ्याची जी अवनत स्थिती, मग तुम्हाला चौथं चॅप्टर जे आहे ते टॉपिकच आहे शेतकऱ्याच्या शेतकीची हल्लीची स्थिती. मग आता याचं वर्णन कसं कसं केलेलं आहे, मग याचे वेगवेगळे जे अँगल्स आहेत, शेतकऱ्याची ही स्थिती का झाली ते तुम्ही लिहिणं तिथं अपेक्षित आहे. मग प्रशासकीय स्तरावर इश्यू काय आहे, त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा रोल असणं, उच्चवर्गीयांचा रोल कसा आहे, धर्माच्या नावावर शेतकऱ्याला कसं नाडलेलं आहे, सो तो मुद्दा इथं येणं अपेक्षित आहे. त्यानंतर 21 मध्ये शेतकऱ्याच्या आसूडवर परत प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणती सुधारणा व्हावी असे महात्मा फुले यांना वाटते ते शेतकऱ्याचा आसूडच्या आधारे लिहा. मग इथं तेही दिलेलं आहे की शेतकऱ्याच्या याच्यामध्ये काय स्थिती सुधारली पाहिजे. मग शेतकऱ्याला तुम्ही बांधारे बांधून देणं, त्याच्या सिंचनाची व्यवस्था तिथं झाली पाहिजे. शेतकऱ्याला जे आहे तर ते चांगली बीजं जी आहे ती प्रोव्हाइड झाली पाहिजेत, चांगले जनावरं जे आहेत, चांगल्या जातीची जनावरं प्रोव्हाइड झाली पाहिजेत. शेतकऱ्याच्या मुलांना जे आहे आपण कृषी विद्यालयांमध्ये पाठवलं पाहिजे, त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था तशी केली पाहिजे वगैरे वगैरे. ते सगळं जे आहे तर त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न तसा बघितला एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. याच्यावर 2 पद्धतीने प्रश्न आहेत, एक शेतकऱ्याची स्थिती आणि शेतकऱ्याच्या स्थिती सुधारण्याच्या उपाययोजना याची मीमांसा, तर ते करणं. 22 मध्ये प्रश्न विचारला आहे, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात शेतकऱ्याच्या स्थितीगतीचे जे चित्रण आढळते ते सार्वकालिक ठरणारे आहे, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. बघा, आता सार्वकालिक ठरतं म्हणजे काय, सर्व काळात तीच स्थिती. मग याला आता वर्तमानातले रेफरन्स पण तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे काय की आपल्याला फक्त बुकिश राहून चालणार आहे का इथं, नाही, आपल्याला आताचे संदर्भ घेऊन पण त्याला लिखाण करता आलं पाहिजे. सो मला सांगा, 3 प्रश्न तुमच्या समोर आहेत. 23ला परत सार्वजनिक सत्यधर्म लिहू शकता का तुम्ही? हे अजून आपल्याला समजा आपण डिस्कस करू गोष्टी, पण प्रश्न तुम्ही वाचलेत, सिम्पली 2 आहेत, शेतकऱ्याची स्थिती आणि शेतकऱ्याच्या स्थितीचं अवलोकन. मग आता याच्यामध्ये शेतकऱ्याची जी स्थिती आहे त्या स्थितीसाठी एक कथा, आणि ही जी कथा आहे तर ते वासुदेव मुलाटेंनी म्हटलेलं आहे की ही मराठीतली पहिली कथा. एक कुळवाडी एके दिवशी नदीच्या किनाऱ्याजवळच्या हवेशीर दाट आमराईतील कलेक्टर साहेबाच्या कचेरीच्या तंबूकडून मोठ्या त्वेषात हातपाय आपटून दातवट खात आपल्या गावाकडे चालला आहे. ज्याचं वय सुमारे 40च्या भरावर असून हिमतीत थोडासा खसल्यासारखा दिसत होता. डोईवर पिळदार पेचाचे पांढरे पांगोटे असून त्यावर फाटक्या पंचाने टापशी बांधलेली होती. पंचा कसा आहे, फाटका आहे. 4थं चॅप्टर बघा ना. ओके, 4th जे आहे. ओके, अंगात खादीची दुहेरी बंडी व गुळघे चोळणा असून पायात सातारी नकटा चोडा होता. खांद्यावर जोट, त्यावर खारवी बटवा टाकला असून एकंदर सर्व कपड्यांवर शिमग्यातील रंगाचे पिवळे तांबूस शिंतोडे पडलेले होते. त्याचं वर्णन कसं आहे, मूळ एकतर शेतकऱ्याचं वर्णन एकंदर तो कसा आहे. ओके, हाताच्या कांबी रुंद असून छाता पसरट होता. चोची शिवाय भूक दाढी मिशा ठेवल्यामुळे वरील 2-2 फळ्या दाताचा आयब झाकून गेला होता. डोळे कपाळ विशाळ असून आतील बुबुळ गारोडे भोऱ्या रंगाचे होते. आता तो काय बोलतो, शेतकऱ्याच्या आतलं जे आहे ते बाहेर यायला लागतं. तुम्ही जर पुढचा पॅरा बघितला, इतर गावकऱ्यांसारखा मी पैमाप करणाऱ्या भटकामगारांची मूठ गार केली नाही. म्हणजे काय, मूठ गार करणे, म्हणी वाक्प्रचारांचा वापर इथं आहे की मी लाच दिली नाही. यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर वाढवला. त्याच वर्षी पाऊस अळमटळम पडल्यामुळे
एकंदर माझ्या सर्व शेत व बागायती पिकास धक्का बसला, इतक्यात बाप वारला. त्याचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत? कारण मी लाच दिली नाही म्हणून शेतसारा माझा डबल केला. वडील गेलेत, आळमटळम पाऊस पडलेला आहे व याच दिवसा मला बराच खर्च झाला. यामुळे पहिले वर्षी शेतसारा वापरण्यापुरते कर्ज ब्राह्मण सावकारापासून काढून त्याला मळा गहाण देऊन रजिस्टर करून दिला. पुढे त्याने मन मानेल तसे मुद्दल कर्जावरील व्याजाचे कच्च्याचे बच्चे करून माझा 12वेचा मळा आपल्या घशात सोडला. सावकाराला मळा लिहून दिला होता रजिस्टर की तुम्हाला पैसे दे, आणि त्याने नंतर जो आहे तो काढून घेतला. हे जे आहे ना, तुम्हाला मी एक मूवी बऱ्याचदा सांगितलेला आहे, मदर इंडिया. तुम्ही मदर इंडिया बघा. मदर इंडियामध्ये लाला आहे. लालाचं कॅरेक्टर जे आहे तर ते लाला काय करतो, सगळ्यांना पैसे देतो, त्यांच्याकडून लिहून घेतो, पण गावात कुणालाच काही वाचता येत नाही. आणि हे सगळं मूवीची जी काही त्याचा जो क्रक्स आहे तो शेवटी सगळ्यात कन्क्लुजन जे आहे, तुम्ही क्लायमॅक्सला जाता आणि क्लायमॅक्सला मग तिच्यामध्ये सुनील दत्त यांची तिच्यामध्ये प्रमुख भूमिका होती. आणि सुनील दत्त जे आहेत तर ते लालावर हल्ला करायला जातात आणि लाला म्हणतो की माझं चुकलेलंच काही नाही, तू हे सगळं घे आणि वाच, मी काहीच चुकीचं केलेलं नाही आहे. सुनील दत्त हातात घेतो आणि हातात घेतल्यानंतर सुनील दत्तला कळतं आपल्याला वाचताच येत नाही. मग गावातली लोक तिथं असतात बरीच, मग तो म्हणतो की तू वाच तू वाच तू वाच, कुणालाच वाचता येत नाही तिथं. मग याचा फायदा कोणी घेतला? लालाने घेतला, मग त्या गावातला सावकार. सेम हे गणित इथं आहे. त्या सावकाराच्या आईचा भाऊ रेव्हेन्यू साहेबांचा दप्तरदार, चुलता कलेक्टर साहेबांचा चिटणीस, थोरल्या बहिणीचा नवरा मुन्सफ आणि बायकोचा बाप या तालुक्याचा फौजदार, याशिवाय एकंदर सर्व सरकारी कचेऱ्यात त्यांचे जातवाले ब्राह्मण कामगार. ब्रिटिशांनी उच्चवर्गीयांना पदं दिलीत आणि त्या उच्चवर्गीयांनी शूद्रांना कसं नाडलं, आणि म्हणजे एक प्रकारे शासनानेच तो दंड घालून दिल्यासारखं हे सगळं आहे. प्रवीणनी जे म्हटलं की शेतकऱ्याचा आसूडच्या केंद्रस्थानी सामान्य शूद्र शेतकरी आहे, तो अन्याय आणि लुबाडणुकीपासून मुक्त कसा होईल, त्याचं जीवन सुख समाधानी कसं होईल याची चिंता आहे. एकूणच शेतीविषयक फुलांची उपजत पारंपरिक जाण अधिक सूक्ष्म आणि सरस आहे. सो शेतकऱ्यांचा आसूड हे जे बुक आहे, हे पुस्तक जे आहे, या पुस्तकामध्ये तुम्हाला हे खूप प्रॉपरली जे आहे त्यांनी तिथलं वास्तव आणि त्या वास्तवाचं भीषण जे आहे चित्रण ते केलेलं आहे. तो आक्रोश तुम्हाला ते कळतो. बागायतीत नवीन मोठा विकत घेण्याकरता जवळ पैसा नाही, जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झालेली आहे. मोठ विकत घ्यायला पण काय नाही. उंचाचे बाळगे मोडून हुंडीचीही तीच अवस्था झाली आहे. मकाई खुरपणी वाचून वाया गेलेला आहे. भूस सरून बरेच दिवस झालेला आहे. सरभळ गवत कडब्याच्या गंजी संपत आलेल्या आहेत, म्हणजे स्वतःला खायला नाही, जनावरांना पण खायला नाही आहे. सुनाबाळांची नेसण्याची लुगडी फाटून चिंध्या झाल्यामुळे लग्नात घेतलेल्या मौल्यवान जुनी पांघरुणे वापरून त्या दिवस काढत आहेत. शेती खपणारी मुले वस्त्रा वाचून इतकी उघडीबंब झालीत की त्यांना चार चौघात येण्यास शरम वाटते. तुम्ही अंगावर कपडे ठेवलेले नाही आहेत, खायचं सोडून द्या, म्हणजे तुम्ही आम्हाला काय ठेवलं ना. मग त्या दलित साहित्यामध्ये तुम्हाला येतं की जन्माला मी कसा आलो होतो, नागवात जन्माला आलो आणि इथं पण नागवलाच गेलो. शेतकऱ्याची ती स्थिती तुम्हाला याच्यामध्ये दिसते. त्याची दाहकता प्रचंड आहे. तुम्ही ज्यावेळेस हे सगळं वाचता हलता तुम्ही, सो तो एक हिच्यामध्ये मुद्दा. आणि दुसरं जे आहे तर ते शेतकऱ्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्यातल्या त्यात मी सजेस्ट करेल की शेवटचा जो पार्ट आहे शब्दांचे अर्थ, प्रकरण 1, 2, 3, 4, 5, तर हे पण तुम्ही रिव्हिजनसाठी प्रॉपरली बघितलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण पुस्तक जे आहे ते प्रॉपरली डील होतं, की तुम्हाला क्रक्स कळतो त्याचा. मग त्याचं विश्लेषण आणि त्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही इथून बघू शकता. सो शेतकऱ्याचा आसूड हे खूप महत्त्वाचं एक बुक आहे आणि त्यातले प्रश्न पण जे आहे त्याचं प्रेडिक्शन एकदम क्लिअर आहे. ज्या पद्धतीने विचारले जातात ते तुमच्या समोर आहे. तुम्ही PYQ याच्या आधीचेही बघितले तर. आणि एक दुसरा मुद्दा असेल की भाषा, तर तेवढं आपल्याला करायचं आहे.